छत्रपती संभाजीराजे यांची आज दुपारी 12 वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद. रायगडवरील वाघ्या श्वानाच्या समाधीविषयी पत्रकार परिषदेत संबोधित करणार. राज्यात विजेच्या मागणीचा रेकॉर्ड 30,561 मेगावॅट विजेची नोंद. वाढत्या उन्हाळ्यामुळे आता पंखे, कूलर, एसीचा वापर वाढला. वित्त विधेयकाला लोकसभेत मंजुरी. आता कर आकारणी होणार सोपी. नवं विधेयक पावसाळी अधिवेशनात मंजुरीसाठी आणणार. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती. ठाकरेंच्या शिवसेनेतील स्नेहल जगताप यांचा आज अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश. आज दुपारी 12:30 वाजता होणार पक्षप्रवेश. सांगली जिल्ह्यातील ठाकरे पक्षाला मोठा धक्का. जिल्हा प्रमुख संजय विभूते शिंदेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश. रिफायनरी प्रकल्प नाणार किंवा बारसूमध्येच होणार. सरकारी सूत्रांची माहिती. नाणार वासियांकडून जमीन अधिग्रहणासंदर्भात सकारात्मक पवित्रा. मुंबईमध्ये पुन्हा मराठीचा अवमान. वर्सोवाच्या डीमार्ट कर्मचाऱ्याचा मराठी बोलण्यास नकार. मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मुजोराला शिकवला धडा. नागपूर घटनेबाबत महत्त्वाची माहिती समोर. घटनेच्या दिवशी सोशल मीडियावर वातावरण पेटवलं. फहीमनं दुपारपासूनच सोशल मीडियावर वातावरण पेटवलं. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ असा नाही की कोणीही कोणावरही वैयक्तिक हल्ला करावा. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रतिक्रिया. कांद्राच्या विडंबनात्मक गाण्याच्या वादावर केलं भाष्य. बंगळुरूमध्ये बेरडसारखा भयानक खून. प्रेमविवाहानंतर पत्नीने पतीची केली हत्या. सह आरोपी मृतांची सासू. दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल. इराणने भूमिगत क्षेपणास्त्र शहराचा व्हिडिओ केला जारी. जमिनीखाली शस्त्रास्त्रांचा साठा. इराण कोणत्याही हल्ल्याला तोंड देण्यास सक्षम. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.